नमस्कार, मी स्नेहालय संस्थेकडून डॉक्टर गिरीश कुलकर्णी आपल्याशी संवाद करतोय। गेल्या 6-7 वर्षांपासून ठाण्याचं चैतन्य फाउंडेशन स्नेहालय आणि अनेक संस्थांना खूप महत्त्वाची मदत करत असतं। जून महिन्यामध्ये जेव्हा आमचे विद्यार्थी शाळेच्या दरवाजामध्ये उभे राहतात, तेव्हा आमच्या विद्यार्थ्यांकडे लोकांनी दिलेली जुनी दप्तरं, जुन्या गोष्टी, तुटक्या गोष्टी असं काहीतरी असतं आणि मग या मुलांना कुठेतरी एक न्यूनगंड वाटतो की आपल्यावरच नियतीने असा अन्याय का केला। आणि मी या मुलांना सुद्धा इतर मुलांसारखं उत्तम दप्तर, उत्तम शैक्षणिक साहित्य असं घेऊन शाळेच्या दारामध्ये प्रवेश त्यांचा करता आला पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून चैतन्य फाउंडेशनने आम्हाला खूप मोलाची मदत केली। गेली 6 वर्ष आम्हाला शैक्षणिक साहित्य आणि दप्तर यांची मदत मिळते। यावर्षी सुद्धा आमच्या बालभवन प्रकल्पातल्या म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि शिक्षण घेण्याची धडपड करणाऱ्या 600 मुलांसाठी चैतन्य फाउंडेशनने आम्हाला दप्तरं, शिक्षण साहित्य असं सर्व काही दिलं। आमच्याबरोबरच दिव्यांगांसाठी काम करणारी अनाम प्रेम, ऊसतोडणी कामगारांसाठी काम करणारं उचल फाउंडेशन, अशा अनेक संस्थांना याच साहित्याचा लाभ चैतन्य फाउंडेशनने दिला। खरोखर श्री राजेंद्र आणि सौ अंजलीताई देशपांडे, सौ दीपाली आणि प्रथमेश तेंडुलकर आणि सर्व चैतन्य सोबत जोडली गेलेली टीम यांचे मी खूप मनापासून आभार मानतो। असंख्य वंचित मुलांच्या कृतज्ञतेच्या सह मी आपल्याला अभिवादन करतो। धन्यवाद।